दामोदर सावरकर या शब्दामध्ये 18 या वाक्यामध्ये पूर्ण नावामध्ये 18 शब्द आहेत. म्हणजे राष्ट्रभक्तीचा 18 अध्यायची गीता असं संबोधलं आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अटल बिहारी वाजपेयी एका मोजक्या शब्दात म्हटलंय, सावरकर म्हणजे काय? सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तत्व, सावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तळमळ, सावरकर म्हणजे कविता आणि सावरकर म्हणजे क्रांती अशा शब्दात उल्लेख केलेला आहे. मला माहिती आहे सावरकरांचा जन्म हा 28 मे 1883 मध्ये झाला, बघू जवळ, आणि त्यांचा मृत्यू आजच्या दिवशी 26 फेब्रुवारी 1966 मध्ये झाला. 1904 मध्ये सावरकरांनी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला डिग्रीसाठी ज्यावेळेस आपला प्रवेश घेतला त्यावेळेस त्यांनी 200 साथीदारांना सोबत घेऊन अभिनव भारताची स्थापना केली होती. आणि डिग्री त्यांचं पदवी प्राप्त झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी म्हणजे कायद्याच्या शिक्षणासाठी ते लंडनला पण गेले. आणि लंडनमध्ये त्यांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. ती कशासाठी केली की अभिनव भारतमध्ये त्या ठिकाणी भरती करण्यासाठी युवकांची फ्री इंडिया सोसायटी स्थापना केली. पण तुम्हाला माहिती आहे पुढे चालून ज्यावेळेस मदनलाल धिंगरा यांनी इंपिरियल हाऊसमध्ये इन्स्टिट्यूट कर्जनवाईलीचा गोळ्या घालून हत्या केली, त्या संशयावरून सावरकरांना लंडनमध्ये अटक झाली. आणि ज्यावेळेस त्यांना कोर्टात न्यायालयात नेण्यात येत होतं भारतात, त्यावेळेस त्यांनी अक्षरशः जहाजातून समुद्रात उडी मारली आणि समुद्रातून पोहत ते फ्रेंचच्या किनाऱ्यावर लटकले. पोहत असताना त्या सैनिकांनी गोळ्या सुद्धा मारल्या. त्या गोळ्या वाचत समुद्रात पोहत कितीतरी किलोमीटर जाऊन फ्रेंचच्या तळावरती सावरकर जाऊन बसले. आपण तिथं ब्रिटिश सैनिकांनी पुन्हा त्यांना अटक केली. सावरकर म्हणजे फक्त क्रांतिकारी नव्हते, साहित्यिक होते, कवी होते. तुम्हाला माहिती आहे किती कविता लिहिल्या त्यांनी? 600 कविता लिहिल्या. 600 कविता लिहिल्या त्यांनी. कुठे लिहिल्या? त्यांना जिथे काळ्यापाण्याची शिक्षा झाली, कुठे झाली काळ्यापाणी शिक्षा? अंदमानमध्ये. त्या अंदमानमध्ये कारागृहात असताना 600 कविता लिहिल्या त्यांनी स्वतः. त्या कविता पेन आणि कागदावर नाही लिहिल्या, त्यांच्याकडे लेखणी सुद्धा नव्हती, तर त्यांनी कोळशाच्या मदतीने, दगडाच्या मदतीने भिंतीवर करून काढल्या त्या कविता. आणि एवढंच नाही, सुटका झाल्यानंतर कागदावर उतरवल्या त्या कविता. म्हणजे सावरकर नाव त्यावेळेस बरेच